चला सगळ्यात मॅचच्या दिशेने कृष्णा पवार आहेत. माझ्यामध्ये ललित चौधरी देखील तिकडे होते, ते आले तरी चालेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. कोणी एक खेळाडू अगदी ललित चौधरी असेल तरी चालेल. महत्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी अमर परुळेकर यांचा संघ, दुसऱ्या बाजूला रेड डेव्हिल्स नोएडा अर्पितजी चतुर्वेदी यांची टीम. सेमीफायनलची मॅच, सेमीफायनल नंबर 2. एका बाजूला जर पाहिलं तर निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे फायनलमध्ये दाखल झालाय आणि या मॅचमध्ये जो जिंकेल तो सुद्धा फायनलमध्ये खेळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय, खरा डायरेक्ट हिट. ओ कृष्णा पवार एक स्टंप दिसत होता, अशा वेळेला एक मोठी विकेट आली आहे. ओमकार देसाई या महत्वाच्या मॅच मध्ये रनआउट होत आहेत. यस, विवेक यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कोण जिंकणार एका दिवसात 2,22,222 कुणाला मिळणार फायनलच्या मॅचची मॅन ऑफ द मॅचची मोटरसायकल बाईक, कुणाला मिळणार सिरीजची मोटरसायकल. मॉर्टर ट्रॉफीने खूप सारे प्रश्न विचारले, एक दर्जेदार आयोजन मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे मित्र रोहनजी चौगुले आणि त्यांची सगळी टीम मात्र या ठिकाणी मेहनत घेताना पाहायला मिळाली. एका दिवसात धमाका होऊ शकतो का? यस, होऊ शकतो आणि तो रोहन भाऊंनी आणि त्यांच्या मित्रांनी दाखवला देखील. 2 धावा धावफलकावर असताना पहिलं षटक. 5 षटकांची लढत पाहायला मिळणार आहे. सेमीफायनल नंबर 2 यानंतर फायनलचा सामना असणार आहे. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. पुणेकर प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. बरेचसे प्रेक्षक tenniscricket.in वर घर बसल्या देखील या मॅचेसचा आनंद घेत आहेत, कारण रथी महारथी या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. एका बाजूला करण मोरे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता बंटी. यावेळेला फटका जर पाहिला तर उसळी होती, त्याचा फायदा घेतलाय. सीमारेच्या दिशेने बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. तोपर्यंत जर पाहिलं तर त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या बंटी बद्रिके आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत करण मोरे. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळत आहेत. 2 विकेट आलेल्या आहेत सुरुवातीला, त्यातून सावरावं लागेल आणि एक 5 षटकांमध्ये एक 50-60 तरी धावसंख्या बनवावी लागणार आहे. आज प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेच्या दिशेने येताना पाहायला मिळाल्या. महाराष्ट्रभर चर्चा होताना पाहायला मिळाली, एका दिवसात असं काही होऊ शकतं का? तर होऊ शकतं. ते मॉर्टर ट्रॉफीने दाखवलंय. सिंहगड कॉलेजचं सुंदर असं ग्राउंड आणि या सुंदर अशा ग्राउंडवर सुंदर अशी स्पर्धा देखील पाहायला मिळते आणि सगळ्या संघांचंही कौतुक. ते सगळे संघ देखील आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहताना पाहायला मिळाले.
हा, या मैदानाचा नियम आहे स्पाइक्स अलाउड नाहीयेत, याची नोंद आपण घ्यायची. चला मॅच सुरू करायची आहे. 3 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. धावा कराव्या लागतील या ठिकाणी ताई पॅकर्स टीमला. अमर परुळेकर यांच्या टीमला या ठिकाणी धावा कराव्या लागणार आहेत. चला 3 धावा धावफलकावर. चला मॅच सुरू होते. एका बाजूला जर पाहिलं तर बंटी बद्रिके जोडीला करण मोरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा, स्कोर मध्ये पुन्हा एकदा थोडीशी दुरुस्ती होताना पाहायला मिळते. जावेत मॅचच्या दिशेने विवेक यांना पण गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळी ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, आणखीन एक चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळतोय. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. बंटीच्या बॅट मधून मात्र एक जबरदस्त फटका येताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार येतोय, चौकार. ताई पॅकर संघाची बॅटिंग देखील तेवढीच मोठी आहे. 2 विकेट आल्या म्हणून काय झालं, एक लांब लचक बॅटिंग लाईनअप इकडे सुद्धा आहे आणि ते सुद्धा प्रयत्न करतील एक चांगलं आव्हान उभं करण्याचा. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलेलं आहे, कारण यामध्ये जो जिंकेल तो फायनलला जाणार आहे. एनबी ऑलरेडी फायनलला गेली आहे आणि यामध्ये जो जिंकणार आहे तो सुद्धा फायनल खेळणार आहे आणि फायनलवर सगळ्यांच्याच नजरा. ओ हो, बरेचसे प्रश्न विचारता विचारता यष्टीरक्षकांच्या दिशेने हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. आणि हॅलो, तर या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने पहिलं षटक टाकलं गेलं. 6 धावा आल्या, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. करण मोरे, बंटी बद्रिके यांना धावा कराव्या लागणार आहेत. एक चांगली स्टारकास्ट या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. आज चांगली कामगिरी करावी लागणार आहे. दुसऱ्या षटकासाठी मागील मॅचचा हिरो गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील प्रसन्न पाटील, ज्यांनी मागील मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील घेतला होता. मोठ्या ट्रॉफीच्या अंतिम दिवसामध्ये आज जर पाहिलं तर व्यावसायिक गट आहे आणि व्यावसायिक गटातील 2 मातब्बर संघ सध्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना पाहायला मिळत आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 4 ओव्हर अजूनही या पहिल्या डावातील येणं बाकी आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. अतिशय सुंदर असे क्रीडांगण पाहायला मिळते. येणाऱ्या कालावधीमध्ये याच ठिकाणी जर पाहिलं तर प्रहार ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी याच मैदानात आपल्याला एक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मे महिन्यामध्ये महेश शिंदे यांच्या माध्यमातून टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर हल्ला चढवलाय. एक मोठा फटका मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय. षटकार येतोय, जबरदस्त फटका. करण मोरे, क्लासिकल करण यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय आणि धावसंख्या 12 वर जाते. मे महिन्यात या मैदानात पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना प्रहार ट्रॉफी तर यानंतर आपण पाहणार आहोतच. सचिन ढवळे सरांची मे महिन्यामध्ये 3 लाख, 2 लाख, 1 लाख पारितोषिकाची स्पर्धा याच मैदानामध्ये महेश शिंदे यांच्या माध्यमातून पार पडली जाणार आहे आणि याची देखील डेट्स येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला मिळतील, कारण 2 मोठ्या स्पर्धा या मैदानावर आपल्या भेटीला येणार आहे. एक प्रहार ट्रॉफी आणि एक महेश शिंदे यांच्या माध्यमातून देखील एक मोठी ट्रॉफी आपल्या भेटीला पुन्हा येणार आहे. 12 धावा धावफलकावर आहेत. एक मोठाच फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला खरा आणि धावसंख्येला एक उसळी देताना पाहायला मिळालाय. प्रसन्न पाटील, करण यावेळेला समोर आणखीन एक चांगला फटका. वा, मेरिट वरचा फटका येताना पाहायला मिळाला. मिडॉनच्या डोक्यावरून 4 धावा.
16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. करण एका बाजूला पाहायला मिळत आहेत आपल्याला. ज्या पद्धतीने करण बॅटिंग केली आहे, सुरुवात केली आहे, पहिल्या षटकातील दबाव हटवला आहे आणि अशाच पद्धतीने धावा येत राहिल्या तर एक चांगली धावसंख्या बनवू शकते आणि त्या बनवाव्या लागणार आहेत. विकेट गेला त्याचा दबाव कधीच हटवला गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकता बाहेर येऊन खेळले, फक्त कल्पकतेने दिशा दिली बॉलला आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. तिकडे एक धाव मिळेल, धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते धावसंख्या ती 17 धावांवर. आज यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक tenniscricket.in वर जुडले गेले. या स्पर्धेसाठी 17 धावा धावफलकावर आहेत. आज एका दिवसात हा खूप मोठा धमाका पाहायला मिळाला. मॉर्टो ट्रॉफीचा पुणेकर आनंद घेत आहेत. यूट्यूबला देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने मॅचचा आनंद घेत आहेत. पुण्याच्या विविध भागातून आलेले प्रेक्षक इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी बद्रिके आणि करण मोरे दोघांकडे क्षमता आहे या डावाला एका चांगल्या स्थितीत घेऊन जाण्याची. यावेळेला अगदी दूरवरचा चेंडू या मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु तिकडे स्क्वेअर लेग वरून खेळाडू येत आहेत, बॉल अडवतात. तोपर्यंत एक धाव तिकडे मिळेल. 18 धावा धावफलकावर आहे. प्रसन्न यांना आपण पाहतोय. अठरा धावा धावफलकावर आहेत. हो, यावेळेला मात्र एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन चौगुले यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. वाड्यावरून प्रसाद पाटील हे रोहनजींचे अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अगदी त्यांच्या सहमतीने या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बिग हिट समोरच्या दिशेने खेळलाय, गॅप मध्येच खेळलाय. हा फटका अतिशय चांगला फटका आहे त्यांना पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. वाड्याचे प्रसाद पाटील तुमचे मित्र त्यांनी मॅच पाहत आहेत. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 22 धावा धावफलकावर 2 ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या षटकात दबाव होता खरा, या षटकात हटवलाय आणि अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. पाहूया येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये काय होईल. बावीस धावा धावफलकावर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ देखील थोडासा चिंतेत असेल. पहिल्या ओव्हरमध्ये तेवढ्या रन नव्हत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या रन आलेल्या आहेत. आता त्यांना कंट्रोल करावं लागेल आणि आता गोलंदाजीसाठी येत आहेत. विवेक शिलार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात खरे, परंतु पाहूयात बंटी पद्रिके आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर करण मोरे यांनी चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. एक या ठिकाणावरून 55-60ची धावसंख्या देखील एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली जाऊ शकते, कारण चांगली गोलंदाजी टाई पॅकर समर परोळेकर यांच्या टीमकडे देखील आहे. तर दुसऱ्या बाजूला अर्पीजी चतुर्वेदी यांची टीम आपण पाहतोय. रिवाचा फटका, हो अफलातून काय खेळला या ठिकाणी, फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, त्या ठिकाणी षटकार पंचांचा निर्णय येतोय. चेक करतायत का? हे काय झालंय बघतायत का अंपायर? बघतायत का?
हा एक मिनिट. वीस धावा धावफलकावर आहेत आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. बन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणि व्हाईट बॉल आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने एकच रिव्ह्यू आहे तो आता वापरलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. 27 धावा धावफलकावर आहेत. अंतिम फेरीत जाण्यासाठीची दोन बलाढ्य संघांमधील झुंज आपल्याला पाहायला मिळते आणि एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला टीम पाहायला मिळते रेड डेव्हिल्स नोएडा. दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ताई पॅकर्स. चांगला बॉल उसळी होती थोडीशी सन्मान दिलाय बॉलला हळूवार पद्धतीने फक्त ढकललाय स्टिअर केलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. तिसरी ओव्हर 28 धावा धावफलकावर. या दोघांनी बऱ्यापैकी पार्टनरशिप केली आहे आणि धावफलक देखील सातत्याने हलता ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. दोन्ही टीमला एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे. या मैदानात काय केलं पाहिजे, या मैदानात किती धावा पाहिजेत आणि त्याच्यानुसार आपली काय रणनीती पाहिजे दोन्ही टीमला बरोबर माहिती आहे आणि एकमेकांच्या विरोधात या दोन टीम बऱ्याचदा आलेल्या आहेत. यामध्ये जो जिंकेल तो मात्र अंतिम फेरीत NB संघ म्हणजे निलेश दादा बिंताडे यांच्या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. बिग हिट केलाय. टायमिंग नाही झालंय. फटका जर पाहिलं तर त्या ठिकाणी थोडासा पुढेच पडतोय हा चेंडू. परंतु तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि धावसंख्या दोन्ही पुढे जात असताना 30 वर जाते. म्हणजे इकडे जर पाहिलं तर जवळपास अर्धा डाव संपतोय आणि 30 धावा झाल्यात. अजूनही अर्धा डाव बाकी म्हणजे 15 चेंडू या डावातील अजूनही येणं बाकी आहे. बंटी आणि करण ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
ऑप्टमच्या बाहेर कलात्मक फटका खेळलाय, करा बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न मात्र केला जरूर, परंतु नाही थांबला बॉल. क्लासिकल करण यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय हा चौकार आणि धावसंख्या 34 धावांवर जाताना पाहायला मिळते. पुण्यनगरीतील आणखीन एक मानाची स्पर्धा, येणाऱ्या कालावधीमध्ये खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहेत. याच मैदानात प्रहार चषक, त्यानंतर महेश शिंदे यांची स्पर्धा, संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी येणाऱ्या कालावधीमध्ये येताना पाहायला मिळते. भोसरीला येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. त्याचबरोबरीने श्रीतेज करंडक ही स्पर्धा देखील येणाऱ्या कालावधीमध्ये येते. अशा येणाऱ्या मागील कालखंडामध्ये खूप साऱ्या स्पर्धा देखील पुण्यामध्ये झाल्या. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु बॉल मागे जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु थांबवलंय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिसरी ओव्हर सुरू आहे, 35 धावा. बऱ्यापैकी आता आव्हानाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतंय. ज्या गॅपमध्ये स्ट्रोक खेळत असताना मात्र या दोन्ही खेळाडूंनी डावाला आकार देण्याची भूमिका देखील घेतली. फक्त 5 ओव्हरमध्ये किती होणार याच्यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. एक 55-60 जर झाली तर 5 ओव्हरची मॅच आहे ही आणि रात्रकालीन मॅच आहे, तर एक चांगली धावसंख्या इकडे उभारली जाऊ शकते आणि तो प्रयत्न आहे. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त देखील अमर परुळेकर आणि टीमचा प्रयत्न असणार आहे. यावेळेला अतिरिक्त उसळी मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली आहे. नो बॉल आणि दुसऱ्यांदा मात्र उसळी असणारा चेंडू इकडे पाहायला मिळाला. नो बॉल आलाय आणि आता मात्र फ्री मोठा फटका मारण्याची नामी संधी देखील इकडे असणार आहे. 36 धावा धावफलकावर आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यावेळेला फटका खेळलाय, परंतु पाहूया फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. ओव्हर संपता 3 धावसंख्या झालेली आहे 37. टाई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाची धावसंख्या बऱ्यापैकी झालेली आहे 37 धावा. येणाऱ्या 2 ओव्हर जर पाहिलं तर खूप महत्वाचे असणार आहेत आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये की जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस या ठिकाणी असणार आहे, परंतु धावा रोखण्याचा प्रयत्न देखील प्रतिस्पर्धी टीमचा असेल. भूषण गोळे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. साताऱ्याचे स्टार खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. 12 चेंडू मात्र या ठिकाणी बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतील. भूषण गोळे दोन षटकं बाकी आहेत शेवटची. 37 धावा 3 षटकं संपल्यानंतर मॉर्टर ट्रॉफीची सेमीफायनल नंबर 2 सध्या सुरू आहे पुण्याच्या सिंहगड कॉलेजच्या मैदानात. ऑप्टमच्या बाहेरचा अफलातून फटका, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा जबरदस्त स्ट्रोक इकडे खेळलाय. बॉल होता कुठे आणि मारला कुठे? बंटी बद्रिके. षटकार येतोय. खराब बॉल नव्हता, परंतु काय फटका खेळलाय. लाजबाब. 43 धावा धावफलकावर. 11 बॉल अजूनही बाकी आहेत. ही मॅच रंगेल अशी सगळ्यांनाच या ठिकाणी आशा आहे, कारण ज्या पद्धतीने दोन्ही टीमची स्ट्रेंथ आहे ना, त्यामुळे या मॅच मध्ये रंगतदार तर अवस्था आपल्याला पाहायला मिळणार आहे. 43 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. भूषण आलेत खरे, परंतु पहिल्याच बॉलवर एक अफलातून षटकार येताना पाहायला मिळाला. याही वेळेला मात्र सफल झाले. बॉलला जर पाहिलं तर पाठीमागे खेळलेत. मोठी मॅच सुरू आहे आणि मोठ्या मॅच मध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये, मॉर्टर ट्रॉफी मध्ये सध्या इकडे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत बंटी बद्रिके. यस, तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आलेली आहे. हा निर्णय काय आहे?
चौकार, 4 रन. हा 4 धावा या ठिकाणी येतील. धावसंख्या 47. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि एक जबरदस्त घमासान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आनंद घेतात प्रेक्षक मोठ्या संख्येने या मॅचचा. पुन्हा एकदा भूषण, आणि ही खासियत आहे भूषण गोळे यांची, जर एखाद दुसरा मोठा फटका मारल्यानंतर त्यांचा स्लोवर वन भल्यांना अडचणीत आणतो आणि भूषण यांनी पुन्हा एकदा तोच बॉल टाकलाय. जास्त काळ अधिराज्य गाजू द्यायचं नाही आणि बंटी बाद होत आहेत, परंतु बंटीने काय कामगिरी केली आहे, सगळ्यांना खुश केलंय. एवढी जबरदस्त कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. 47 वर विकेट आली आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आले. 47 धावा धावफलकावर पहिला डाव सुरू आहे सेमीफायनल नंबर 2 चा. मॉर्टर ट्रॉफीची चर्चा महाराष्ट्रभर झाली. एका दिवसामध्ये 8 व्यावसायिक संघ, विजेत्यांना 2,22,222, उपविजेत्याला 1,11,111 आणि मॅन ऑफ द सिरीज 8 टीमच्या मॅच मध्ये एक मोटरसायकल आणि फक्त फायनलच्या एका मॅच साठी सुद्धा मॅन ऑफ द मॅच म्हणून मोटरसायकल, हे सुद्धा वैशिष्ट्य. मॅन ऑफ द मॅच म्हणून देखील बरीचशी पुरस्कार. एनबी टीम ऑलरेडी फायनलला जाऊन पोहोचलेली आहे आणि आता या ठिकाणी अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल बाकी, 47 धावा झाल्यात. बऱ्यापैकी धावसंख्या झालेली आहे. फक्त या धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील करावा लागणार आहे. 47-47. रोहित नार्वेकर खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. जरूर एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र दिला. अतिशय जलद गतीने फिल्डिंग त्या ठिकाणी केली गेली आणि चांगला कॉल होता की एकच धाव त्या ठिकाणी घ्यायची म्हणून, आणि धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. ती 48 धावा. चौथी ओव्हर सुरू असताना चांगल्या स्थितीमध्ये ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर, अमर परुळेकर यांच्या मालकीचा संघ, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. प्रभादेवी दादर परिसरातील अमर परुळेकर यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. महाराष्ट्रातील मोजके असे टीम आहेत आणि संघ मालक आहेत जे सातत्याने व्यावसायिक गटामध्ये एंट्री फी करतात. मोजके काही आहेत, त्यापैकी एक आहेत. ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जरूर, परंतु भूषण यांच्या या चेंडूने गुंगारा दिला करण यांना. डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर धावा आल्या खऱ्या, परंतु त्यानंतर कमबॅक झालंय. 48 धावा धावफलकावर. 7 चेंडू अजूनही बाकी आहेत. दुसऱ्या डावात देखील नामवंत खेळाडूंची वर्णी पाहायला मिळते आपल्याला. अमित नाईक यांना पाहताय, पवन केने यांना आपण पाहताय, कृष्णा सातपुते, त्याचबरोबर योगेश पेनकर, एजाज कुरेशी, कृष्णा पवार. यावेळेला एक मनगटी फटका ऑन साईडला खेळलाय. अतिशय जलद गतीने क्षेत्ररक्षक मात्र तिकडे येत आहेत खरे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आता, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते त्या ठिकाणी. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 49. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. वीर रबारिया बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतात. गुजरातचे राजकोट परिसरातील खेळाडू आहेत. परवाच केंद्रीय मंत्री चषकामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. विविध स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि टेनिस क्रिकेटचा हंगाम यावर्षी थोडासा जास्तच पाहायला मिळतोय. गावागावात, तालुक्यात या क्रिकेटचा क्रेज वाढलाय आणि मोठमोठ्या स्पर्धा आयोजन देखील चांगली होऊ लागलेत आणि आमचे सगळे आयोजक देखील खूप मेहनत घेतात. आपल्या गावाचं, आपल्या स्पर्धेचं नाव होईल यासाठी प्रयत्न होतात. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, फटका मात्र त्या ठिकाणी खेळलाय करा, परंतु फिल्डर येत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 1 ने पुढे जाईल. धावसंख्या झाली 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल बाकी आहेत. हे 5 बॉल खूप निर्णायक असतील. रोहित नार्वेकर जबरदस्त बॅटर आहेत, मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावतात.
येणारे 5 बॉल खूप महत्वाचे असतील. एक 10 धावा जरी आल्या तरी चांगली मॅच होऊ शकते. परंतु प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच योगेश पेनकर त्या रोखण्याचा प्रयत्न करतील तर करण मोरे आणि त्याचबरोबर रोहित हे मात्र धावा करण्याचा प्रयत्न करतील. करण मोरे 24 धावांवर खेळतात. बंटी देखील चांगले खेळले. यावेळेला पूल केलाय आणि हा पूल सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. का रोहित नार्वेकरला पाठवलं होतं आणि त्याचं उत्तर रोहित नार्वेकरने पहिल्याच बॉलवर दिलंय आणि एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या षटकार ज्यावेळेला स्ट्राईक मिळाले त्यावेळेला षटकार खेळलाय. अब तक 56 धावसंख्या. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट प्रोफेशनल टीम ज्यावेळेला क्रिकेट खेळतात ना कॅल्क्युलेशनने खेळतात. कोणता बॉलर असेल, कोणती दिशा असेल, कुणाला आणायचं बॅटिंगला, कुणाला बॉलिंगला आणायचं, या दोन्ही बाजूने रणनीत्या प्रॉपर बनताना पाहायला मिळतात. 56 धावा धावफलकावर आहेत. वातावरणानुसार क्रिकेटमध्ये बदल किंवा तुमच्या रणनीत्या बनवाव्या लागतात आणि प्रत्येक टीम मध्ये आता 1-1, 2-2, 3-3 रणनीतीकार सुद्धा आहेत आणि ते टेनिस क्रिकेटचा अविभाज्य घटक आहेत ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे आणि हेच या भूमिकेवर सुद्धा आहेत. हे तेवढंच महत्वाचं. हो हो हो, एका बाजूला जर पाहिलं तर मोठा फटका आला खरा, परंतु यावेळेला हळूवार पद्धतीने फिरवलेला हा बॉल होता. मागील बॉल पासून काहीतरी शिकलेत आणि कमी गतीने चेंडू टाकला, थोडासा फिरवला आणि बॅटचा फ्लो मात्र तोडला. 56 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. खूप महत्वपूर्ण तीनही चेंडू येणाऱ्या कालावधीमधील असतील. बिग हिट. वाह, आणखीन एक भव्य फटका. रोहित नार्वेकर काय चतुराईने बॅटिंग करतोय. चतुर बॉलला पाठवलंय लांब लांब लांब. षटकार. आणि या मोठ्या फटक्याने जर पाहिलं तर धावसंख्या 62 वर गेली आहे. फाईट होण्यापर्यंतची धावसंख्या पाहायला मिळते रोहित नार्वेकर. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अजूनही दोन बॉल अजूनही बाकी आहेत. तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला आलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. आणि रोहितने मात्र माहोल बनवलाय. हा बॉल गेला तर त्या परिसरामध्ये बॉल गेला तर कृपया तिकडे जाऊ नका. तिकडे काही सर्प आहेत आणि नवीन बॉलने आपण मॅच सुरू करायची आहे. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा एक धाव मात्र तिकडे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि तिकडे धाव घेत असताना एक विकेट आली आहे जरूर, परंतु स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी राहिली रोहित नार्वेकर. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 63. किशन देवेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, परंतु रोहित नार्वेकर यांच्यावर नजर आहेत. काय बॅटिंग केली आहे करण, बंटी आणि त्यानंतर रोहित, तिघांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि एका सन्मानजनक स्थितीकडे वाटचाल झाली आहे, परंतु डाव संपलेला नाही. अतिशय चांगलं आयोजन, शिस्तबद्ध आयोजन आपल्याला रोहनजी आणि त्यांचे सगळे सहकार्यांच्या माध्यमातून ऑल्टर ट्रॉफीचं मी देखील पहिल्याच वर्षी या स्पर्धेचा घटक बनू शकलो. बिग हिट. याकरता स्ट्राईक घेतली स्ट्राईक आणि केलाय एअर स्ट्राईक. रोहित नार्वेकर आले आणि काय जबरदस्त कामगिरी करून गेले. धावा झाल्या त्या 5 ओव्हरमध्ये 69. विजयासाठी पाहिजे 70.
69 धावा झाल्या. 70 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पहिल्या डावाचा खेळ संपला, दुसरा डाव मात्र आता इकडे येईल आणि मी आभारी असेल आयोजन कमिटीचं, ज्यांनी मला गेल्या वर्षी पाचारण केलं होतं परंतु येता नव्हतं आलं. परंतु उद्या सकाळी पुन्हा एकदा मुंबईला स्पर्धा असल्या कारणाने या स्पर्धेतून जरूर रजा घेईल, परंतु पुढल्या वर्षी पुन्हा येईल आणि एक आगळी वेगळी स्पर्धा करायला मिळाली, त्याबद्दल मी रोहनजी चौगुले यांचा मनापासून आभारी असेल. तर जाऊयात यानंतरच्या मॅचकडे. आमचे दोन्ही समालोचक मित्र मनीषजी पाटील सर आणि शैलीजी निवंगुणे सर. धन्यवाद. चंद्रकांत शेट्टे यांचा आवाज आपण पहिल्या डावामध्ये ऐकला. एक सुंदर असं समालोचन पहिल्या डावामध्ये देखील आपण इथे ऐकलं. आणि उद्या सकाळी 7 वाजता जी दुसरी टुर्नामेंट आहे ती कव्हर करायची आहे, त्यामुळे ते आपल्यामधून इथे रजा घेतात. परंतु आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. मुख्य आयोजक रोहन चौगुले यांच्या माध्यमातून इथे हा सन्मान इथे संपन्न केला जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जवळपास नव्हे तर परफेक्ट 11:30 वाजून गेलेले आहेत आणि यानंतर अजून एक मॅच आहे आणि त्यानंतर बक्षीस समारंभ. त्यामुळे थोडस आपण घाई करू. चला आपण स्वागत कक्षामध्ये सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर, मुंबई भूषण, ज्युनियर भूषण, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, भारतातील जवळपास सर्व अग्रमानांकित स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण आवाज सातत्याने ऐकतो आणि आयोजकांची प्रथम पसंती म्हणून नेहमीच आपण चंद्रकांत शेट्टे सरांना प्रत्येक स्पर्धेमध्ये वाहतो, त्यांचा विशेष सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रोहनजी चौगुले, मोटो ट्रॉफीचे मुख्य आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत. सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सरांचा. वेळेला जपणं, शब्दाला जपणं चंद्रकांत शेट्टे सरांच्या वतीने नेहमीच पाहायला मिळतं. त्याचमुळे जी स्पर्धा हाती घेतलेली आहे त्या स्पर्धेला नेहमीच त्यांचं समान योगदान राहतं आणि त्याचमुळे ही ओळख त्यांनी कमावली आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आणि म्हणूनच आयोजकांच्या वतीने हा विशेष सन्मान आपण चंद्रकांत शेट्टे सरांचा स्वागत कक्षामध्ये पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रोहनजी चौगुले यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान मुंबई भूषण, ज्युनियर भूषण सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सरांचा. आज पूर्ण दिवसभरामध्ये उत्तम दर्जाचं समालोचन नेहमीप्रमाणे आपण अनुभवलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्याबद्दल हा विशेष सन्मान सन्माननीय रोहनजी चौगुले यांच्या शुभ हस्ते वितरित केला जातोय. या स्पर्धेसाठी आपण गुळ आठवण, पुष्पगुच्छ आणि मोमेंट देऊन हा विशेष सन्मान सन्माननीय चंद्रकांत शेट्टेचा स्वागत कक्षामध्ये केला जातो. धन्यवाद चंद्रकांतजी, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनस्वी आभार. धन्यवाद. थँक्यू.
चला जाऊया चालू असं सामन्याच्या अपडेट्स कडे आणि अपडेट्स घेऊया शैलेशजी निवंगडे यांच्या धन्यवाद. इथे आपण लगेच दुसऱ्या डावाकडे वळतोय. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. ही जोडी फार दिवसानंतर जी मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. एका बाजूला कृष्ण लक्ष्मण सातपुते तर त्यांच्या बाजूने इजाज कुरेशी. ही जोडी फार दिवसानंतर या मैदानामध्ये मॉर्टर ट्रॉफी मध्ये आपल्याला एकत्र खेळताना पाहायला मिळते. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये धावसंख्या हॅलो 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 हा बस बस बस. पहिल्या षटकामध्ये पंकज यांच्या गोलंदाजीवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न जो सातत्याने केला जातोय. कृष्ण सातपुते पहिल्या चेंडूवरती दुहेरी, दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौका होते ती 6. चेंडू देखील वाह काय पडला तिथे आणि त्यावरती टोकलेला डीप वाईड स्लॉंग ऑन सीमारेषेच्या अगदी बाहेर. पंचांचा इशारा इथे नक्कीच येईल. 6 धावा आहेत. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतो 12 धावा. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो टेस्ट चेक. नाही तो सेल चेंज करू दो. तो सेल चेंज करून द्या इकडे सर. सेल पहिल्या चेंडूवरती दुहेरी, दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार, तिसऱ्या चेंडूवरती अजून अधिक विस्फोटक षटकार. धावसंख्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीस बदलातिथ्य या ठिकाणी पाहतोय, परंतु इथे पंकज काहीसा अँगल इथे बदलला जातोय. सुरुवातीला राईट आर्म ओव्हर दी विकेटने, परंतु इथे मात्र आता अँगल बदललाय. राईट आर्म राऊंड विकेटने इथे मारा करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथे जवळपास यश देखील मिळत आहे. चेंडू निर्धाव पुन्हा एकदा शफल होऊन गुडघा टेकवत बॉलला पाठवलाय ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग कृष्णा सातपुतेचा क्लास. बॉल येतोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा फटका खेळलाय झकास. 6 धावा. हाय फटका इथे सजवला जातोय. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 18. सुरुवात तर अगदी अप्रतिम आहे. धावसंख्या 18 धावा आतापर्यंत या पूर्ण होत आहेत. हे पहिलं षटक सुरू आहे. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. पंकज यांच्यावरती चढवलेलं हे आक्रमण आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीसा बदलला तिथे. त्यानंतर कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण आहे आणि या एकाच धाव्यावरती इथे समाधान आहे. पहिलं षटक आणि पहिल्याच षटकामध्ये 19 धावा इथे पंकज पालन यांनी खर्च केल्यात आणि या 19 धावा कृष्णा सातपुते यांच्या बॅट मधून आल्यात. बघा हे जे दृश्य मैदानामध्ये आपण पाहतो ना, जे दोन्ही बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन म्हणजे सर्वात यशस्वी जी जोडी आहे
टेनिस बॉल क्रिकेट मधली आणि संपूर्ण क्रिकेट जगताला जी जोडी नेहमी हवी वाटते ती जोडी मैदानामध्ये आहे. कृष्णा आणि इजाज, आणि ही जोडी या स्पर्धेमध्ये आपल्याला एकत्रित खेळताना पाहायला मिळते. हॅलो चेक. यायला 2 वाजणार. मी 2 वाजता नाही दरवाजा वाजू शकत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 19 धावा इजाज कृष्णा यांच्या बॅट मधून. आणि ज्यावेळेस ही जोडी जमते ना त्यावेळेस मात्र मैदान कुठलंही असू द्यात, खेळपट्टी कशी असू द्यात, राज्य फक्त या जोडीचंच. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कृष्णा. ते पॉपर प्लेचं षटक हाताळतात. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळायचा होता परंतु इथे चेंडू बॅटची अगदी आतली कडा आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये इथे चेंडू अडवला जातोय. डाव्या शैलीचे डाव्या हाताने इथे गोलंदाजी मार्क वरती कृष्ण यांना पण पाहतोय. पहिला चेंडू तर इथे डॉट निर्धाव. हा चेंडू देखील वा भिंगरी सारखा टप्पा पडल्यानंतर गर गर असं फिरतोय आणि सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. मग यष्टांच्या मागे आपण पाहिलं तर पंकज आहेत, संघाचे संघनायक आहेत, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं. 19 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या, परंतु आता ते यष्टांच्या मागे आहेत धावा रोखण्यासाठी. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कृष्णा अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. आता गोलंदाज देखील कृष्ण आहे आणि बॅटर देखील कृष्ण आहेत आणि स्कोरर पण कृष्णाच आहेत. काय योगायोग आहे, बोलणारा दिसायला कृष्ण आहे. पुढचा चेंडू आणि डीजे पण आमचे कृष्णाच आहे. आता कृष्णावरती एखादा इतिहास लिहायला जाईल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर पद्धतीने इथे मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 20 धावा. मग पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 19 आल्या. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये फक्त 1, परंतु स्ट्राईकला डावखुरा शैलीचा एक विस्फोटक बॅटर नाव इजाज कुरेशी. पाहूया इजाजचे आज कसे असतील मिजाज, आणि या मॅच मध्ये त्याचे मिजाज फार महत्वाचे आहेत. इजाज कुरेशी कशा प्रकारे इथे धावा बनवतील. पुढचा चेंडू कृष्णा यांचा. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू काही वेळ हवेत परंतु 1 धाव इथे पूर्ण केल्या. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील. तिसरीचा प्रयत्न परंतु वेळेस नकार आहे. बघा इथे ज्या धावा पूर्ण केल्या जातात वेगवान, एकाने कॉल दिला दुसऱ्याने लगेच उचलला, हे असं कॉम्बिनेशन असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं ही जी जोडी आहे ना ही फार दिवसानंतर एकत्र आलेली जोडी आहे आणि यांचं कॉम्बिनेशन जुनं आहे, खेळाडू पण जुने आहेत. धावसंख्या होती ती 22. पुढचा चेंडू इथे देखील वा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन आणि पहिला बॅटर इजाज कुरेशी इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. सगळे इकडे कृष्णाच आहेत. स्कोरर कृष्णा, डीजे कृष्णा, बॅटिंगला कृष्णा, बॉलिंगला पण कृष्णा. नाही ते नाही सांगता येत, बोलणाऱ्यांचं नाव नाही घ्यायचं. मॅचकडे आपण बघतोय 22 या धावसंख्येवरती पहिला बॅटर इथे बाद होतोय. इजाज बाद होता, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. कृष्णाच
वा बघा काय योगायोग आहे हा फक्त योगायोग आहे. गोलंदाज कृष्णा आणि दोन्ही बॅटर देखील कृष्णा. वा आता सगळेच कृष्णा असतील तर मग बाकीच्या नाही काय उमेद आलेत. आज उमेद सापडले. धावसंख्या 22. स्ट्राईकला असतील ते कृष्णा पवार, नॉन स्ट्राईकला असतील ते कृष्णा सातपुते. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कृष्णा त्रिपाठी. वाह 22 वरती एक बॅटर बाद आहे. आतापर्यंत 3च धावा इथे खर्च केल्यात. पुढचा चेंडू इथे देखील वा खोलवर टप्प्याचा काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, जी धावगती गरजेची होती ती आली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कृष्णा त्रिपाठी यांनी मात्र अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम इथे बॅटरच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलेलं आहे. अप्रतिम. आता सगळ्यांनी एकदम गोळा होऊन कृष्णाचं कौतुक करण्यापेक्षा थोडस घड्याळाकडे लक्ष दिलं आणि पटकन मॅचला सुरुवात केली तर ते फार बरं होईल. टाई पॅकर संघाला विनंती आहे, मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही रात्री 3 वाजता खेळलात काही हरकत नाही, परंतु पुण्यामध्ये सध्या चालत नाही. सध्या नाही, चालतच नाही. कारण अक्षरशः म्हणजे आपण पुण्यामध्ये जर पाहिलं ना तर 10च्या पुढे साऊंड सिस्टीम बंद होते आणि ती शिस्त. पुणे म्हटल्यानंतर अगदी शिस्तप्रिय, त्याला गैरवर्तन चालत नाही. चला मॅच कडे आपण वळतो पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती हलकासा बदल. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी 3रं षटक. छोटा पॅकेज और बडा धमाका. जयदीप बोंडवे इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू जितका जोरात टाकला त्यापेक्षा जोरात ठोक आला. षटकार 6 धावा. जयदीप बोंडविलेंचं स्वागत इथे कृष्णा सातपुते यांनी केलंय आणि प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला सांगायची गरज नाही, कारण हा खेळाडू जेवढे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत ना त्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू आहे. नाव कृष्णा लक्ष्मण सातपुते आहे. हे नाव सगळ्यांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवत आहे. ते का, त्याचं कारण तुमच्या समोरच. जो फटका खेळला ना प्रेक्षकांना सांगायची देखील गरज नव्हती. टाळ्या जोरदार. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या 28 एकाकडेच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बिगेट आणि पुन्हा एकदा षटकार. मला वाटतं माझा आवाज कमी झालाय, परंतु बॅटचा जो आवाज येतो ना टक, इथे कार्यक्रम टकाटक. धावसंख्या हॅलो 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 मला हा लागोपाठच. हॅलो 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 हा लागोपाठच. एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. झेल टिपलाय, परंतु कृष्णा यांनी जी बॅटिंग केली आहे, आता प्रेक्षकांना विनंती आहे, कृष्णा यांची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. जोरदार. काय बॅटिंग केली आहे. फार वर्षानंतर जोडी बघितली आणि जोडीची ताकद देखील. इजाज आणि कृष्णाची जोडी म्हणजे नंबर 1 जोडी आणि त्या जोडीचा इफेक्ट इथे कृष्णा यांच्या बॅट मधून चौकार षटकार आपण येताना पाहिलेत. काही प्रेक्षक जेव्हा मध्यंतराचा वेळ होता ना जेवण करून पुन्हा एकदा मैदानामध्ये आलेत. डगआउट मध्ये त्यांचं स्वागत देखील केलं जात आहे. कृष्णा लक्ष्मण सातपुते इथे बाद होता, त्यांची जागा भरून काढण्यासाठी सध्याचा इन फॉर्म बॅटर ज्याने
ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या बॅटिंगने कमाल धमाल आणि प्रेक्षकांची मन जिंकली. अमित नाईक इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. बघा, हे खेळाडू काही साधे सुधे नाहीयेत. इंडियन स्टेट प्रीमियर लीग म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचा IPL आणि त्या टेनिस बॉल क्रिकेट IPL चे हे सुपरस्टार खेळाडू आहेत. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा, धावसंख्या 34, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. जयदीप बोंडिवले यांनी मिळवलेलं यश. तर पुढचा चेंडू अमित नाईक यांच्यासाठी. हा चेंडू देखील वेगात बॅट फिरवली गेली, परंतु म्हणावा तसा टायमिंग इथे जुळून आला नाही. चेंडू एका धावेसाठी इथे मार्गस्थ केला जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 35. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. आज सगळे तारे सितारे आकाशामध्ये चुकून एखादा तारा सितारा असेल, बाकीचे सगळे आज या मैदानावरतीच आहेत. एखादा पण तारा नाहीये, सगळे मैदानामध्ये आहेत. मॉर्टर ट्रॉफी मध्ये या मैदानामध्ये आकाशातले सगळे तारे सितारे, या क्रिकेट जगतामधले तारे सितारे आज या मैदानामध्ये चमकताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू कृष्णा पवार यांच्यासाठी. हा चेंडू देखील वा सुरेखरित्या चेंडूला वळण दिलंय. बघा, गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतो, ज्यावेळेस डिलिव्हर पॉइंट आहे, चेंडू हातातून सुटल्यानंतर श्रीमुखातून एक स्वीट साऊंड ऐकायला येतो. जी ताकद चेंडू हाताळताना इथे वापरली जाते आणि त्या ताकदीचा वापर इथे योग्य पद्धतीने देखील केला जातोय. धावसंख्या 35 आहे, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू कृष्णा पवार यांच्यासाठी. इथे देखील मिस्टाईम स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे ओ जेम तेम झेल टिपलाय. चला, हे क्रिकेट मध्ये कधी गोलंदाज तर कधी फलंदाज बाजी मारतात आणि क्रिकेट म्हटल्यानंतर थोडस ऍग्रेशन असणं देखील फार गरजेचं आहे. आणि दोन्ही बाजूने म्हणजे कधी बॅटर तर कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षक. इथे आपण पाहतो नवीन बॅटर मैदानामध्ये कृष्णा पवार यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. पवन केने. आता एक नवीन व्हिडिओ आपण फेसबुक वरती आणि इंस्टाग्राम वरती पाहिलेली आहे. पवन केने यांचे फार चाहते आहेत, जे मैदानामध्ये जाऊन उधळतात. फार फॅन आहेत त्यांचे. पाहूया या मैदानामध्ये, या पुण्यनगरी मधले ते फॅन आणि त्या फॅनची किती वाढ होते, त्यांची बॅटिंग कशी होते पहिल्यांदा त्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होती ती 35, 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावींची गरज आहे. निम्म्या झाल्यात, निम्म्या बनवायच्यात. बरोबर 12 वाजलेत. आता कोणाचे घड्याळामध्ये तर वाजलेले आहेत. 12 चेंडू आणि 35 धावा. गोलंदाजी मार्क वरती कृष्णा त्रिपाठी. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर घेतलेलं वळण. पंचांकडे इथे दाद मागितली जाते. यस, तिसऱ्या पंचांचा कॉल. इथे रिव्ह्यूचा वापर, तो एक रिव्ह्यू त्याचा वापर करावाच लागेल, कारण 12 मध्ये 35 करायचे म्हटल्यानंतर तो रिव्ह्यू आहे, त्या रिव्ह्यूचा वापर आत्ताच करणं योग्य आहे. आपले तिसरे पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करते आणि आपल्यापर्यंत या चेंडूची कहाणी, या चेंडूची गोष्ट
आपल्यापर्यंत घेऊन येतील. tenniscricket.in आणि जो रिझल्ट आहे आपण मुख्य स्क्रीन वरती फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय येतोय. स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता बॅटरचा स्टान्स कुठे आहे, त्यानंतर ते शफल होऊन कशा पद्धतीने खेळलेत, चेंडूने वळण किती घेतलंय, चेंडू कुठे अडवला जातोय, या सगळ्या गोष्टी बारकाईने पाहिल्यानंतर इथे आमचे तिसरे पंच कळवतात फेअर डिलिव्हरी. एक चेंडू तर इथे डॉट. 11 मध्ये 35. मॅच संपलेली नाहीये. 11 मध्ये 35 आहे. अमित नाईक रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता बॅटिंग टीम इथे तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. बॉलिंग टीमचा एक शिल्लक आहे. 11 चेंडू मध्ये 35. रात्रीचे 12 वाजलेत परंतु प्रेक्षक देखील मैदानाच्या बाहेर जायला तयार नाहीयेत. पुढचा चेंडू इथे देखील कव्हर पॉइंटच्या दिशेने. वा, गोळीप्रमाणे चेंडू निघालाय, सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 धावा. 10 चेंडूंमध्ये 31. मॅच अजूनही ऑन आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत इथे मॅच संपणारही नाही आणि सहजासहजी संपून दिली देखील जाणार नाही. शेवटचे 10 चेंडूंमध्ये 31. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव. मिडऑफ मध्ये चेंडू अडवला जातोय, सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे होते 40. अजूनही 30 करायचे आहेत. 9 चेंडूंमध्ये 30. 9 मध्ये 30 म्हटल्यानंतर या तिन्ही चेंडूंवरती बिगीट हवी. तिन्ही चेंडूंवरती कमीत कमी 2 तरी. स्ट्राईकला पवन केने आहेत. हा बॅटर फक्त आणि फक्त चौकार षटकारांचीच भाषा बोलतो. बघूया आता पुढचा चेंडू. बॅटर वेगात फिरवली परंतु टायमिंग ते जुळून आलं नाही. एक धाव त्या दरम्यान मिळते. काहीसा फंबल परंतु एकाच धावेवरती इथे समाधान आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 29. आता 2 मारावेच लागतील अन्यथा सामना फार दूरवरती निघून जाईल. परंतु कृष्णा त्रिपाठी काय गोलंदाजी करतायत. अप्रतिम, अविश्वसनीय. ज्या रन मशीन आहेत त्या रन मशीनला थोपवण्याचं काम, इथे थांबवण्याचं काम इथे गोलंदाज करतायत. पुढचा चेंडू अमित नाईक यांच्यासाठी. 8 मध्ये 29. हा चेंडू मात्र फार बाहेर वळण घेतो. बघा टप्पा पडल्यानंतर ना एवढा चेंडू वळतोय हे आज कळलं आपल्याला. या अगोदर ती चेंडू वळताना फक्त बॅटीतच बघितलेत. 30-30, 32-32, 36-36 रन झालेत गोलंदाजांनी. इथे बिगीट. वा बाई वा. अमित नाईक ऑन फायर. अमित नाईक सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं फायर. 6 धावा. सुरेख काय फटका इथे सजवलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 48. 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकारानंतर पुन्हा एकदा मॅचने कलाटणी घेतली आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 22 करायचे आहेत. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, चेस ऑन आहे. 7 मध्ये 22. अमित नाईक जो सर्वात इन फॉर्म बॅटर आहे तो स्ट्राईकला आहे. कृष्णा त्रिपाठी आतापर्यंत चांगली गोलंदाजी परंतु षटकारानंतर नक्की काय होईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन, डीप काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट. हे 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा चेंडू या षटकातील शेवट. 7-22, 22-7. हा चेंडू देखील वेगवान. कलेक्शन चांगलं आहे परंतु पंचांनी वाईड बॉल. इथे देखील अतिरिक्त धाव. 7 चेंडू आणि 21 धावा. अमित नाईक तर तयार आहे. कुठेही चेंडू हाताळला तरी बॅट तर फिरवावी लागेल. आता इथे मोठ्या फटक्याची गरज बॅटिंग टीमला तर
निर्धाव चेंडूची गरज इथे फिल्डिंग टीमला आहे. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन. अमित नाईक इथे बाद. शेवटचे 6 मध्ये 21. मारणारच कोण आहे? आता मला वाटतं योगेशच आहे. जितेंद्र जडेजा. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. हितेंद्र जडेजा, मॅन फ्रॉम गुजरात. बघा, गुजरात की खुशबू पुण्यामध्ये. अजून काय पाहिजे? आयोजकांना काय हवंय? गुजरात वरून खेळाडू देखील या मैदानामध्ये आलेत. हा छोटा प्रयत्न नाही, हा फार मोठा आहे. याची पोचपावती इथपर्यंत आलेली आहे. शेवटचे 6 चेंडू 21 धावा. पहिल्या डावामध्ये देखील हीच परिस्थिती होती. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 21 धावा आणि त्या 21 धावाच इथे बनवायच्या आहेत. इथे आपण पाहतोय पवन केने, रोहित नार्वेकर यांनी ठोकलेले शेवटच्या षटकातील 3 षटकार. आता इथे तशी बॅटिंग हितेंद्र जडेजा अथवा पवन केने या दोन्ही बॅटरला करावी लागेल. परंतु गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक. वेगवान गोलंदाजाला इथे आमंत्रित केलं जात आहे. बॉलिंग साठी आपण पाहतोय परेश आरेकर. इथे नवीन गोलंदाज. अंतिम षटक निर्णायक. 5 चेंडू 21, 6 चेंडू 21. पहिला चेंडू भन्नाट वेगामध्ये. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला जातोय. चेंडू लेग बाय स्वरूपाची धाव आहे. बघा वेग किती आहे. टप्पा पडल्यानंतर इतक्या वेगामध्ये चेंडू शरीराचा वेध घेतोय. हितेंद्र जडेजा हा बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. 5 चेंडू मध्ये 20 धावा. हिरो बनण्यासाठी असे क्षण नेहमीच स्पर्धेमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाले आहेत आणि तेच क्षण मैदानामध्ये देखील निर्माण झालाय. आणि हितेंद्र जडेजा, गुजरात कच्छ इथला सर्वात विस्फोटक बॅटर म्हणून हितेंद्र जडेजांची एक ओळख. वाह, एवढ्या लांबून आलेत तेवढ्याच लांब. हवाई सफर. षटकार 6 धावा. एक मारला ना की चर्चा इथे होणार. गुजरात वरून उगाच या खेळाडूला इथे आमंत्रित केलेलं नाहीये. हितेंद्र जडेजा काय फटका सजवलाय. आणि द ग्रेट फिनिशर म्हणून या खेळाडूची एक ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. गुजरात कच्छ या भागातून एक विस्फोटक बॅटर हितेंद्र जडेजा. आल्या आल्या पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. सर्वात दूरवरती मारलेला षटकार. धावसंख्या होते आपटक 56. तर सामन्याने पुन्हा एकदा कलाटणी घेतली. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 14 करायच्यात. बघा एका षटकारानंतर पुन्हा एकदा गणित आणि गुणोत्तर बदललंय. 4 मध्ये 14. 4-14. चला थोडस पटपट खेळा. चार चेंडूंमध्ये 14. येस, इस्टनच्या मागे करण मोरे आहेत. लेदर बॉल क्रिकेट ते प्रामुख्याने खेळलेले आहेत. ते त्यांना ठाऊक आहे की क्रिकेटचे काही बेसिक नियम आहेत ते देखील त्यांना पाळावे लागतील. 4 चेंडू आणि 14. हा चेंडू आपटला आणि बरकटला पण. आणि फर्स्ट बाउन्स. एका चेंडूवरती झालेल्या ह्या 3 चुका. चेंडू आपटला गेला. चेंडूने उंची जास्त घेतली. दिशा देखील भरकटली. त्यामुळे अवांतर धाव तर मिळते
आणि त्याबरोबर ताकीद, आता बाउन्सर अलाउड होऊ शकत नाही. 4 चेंडूंमध्ये 13 धावेंची गरज. 4-13. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे 4 चेंडूंमध्ये 13 धावेंची गरज. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू काहीशी उसळी घेतो आणि बॅटची एज. पंच इथे चेक करतील कारण फ्लड लाईट मध्ये एवढं स्पष्टपणे दिसत नाही आणि गोलंदाज एवढे वेगात गोलंदाजी करतायत. डोळ्याची पापणी लवते ना लवते तो चेंडू यष्टीरक्षकाकडे. थांबा, कोणी जाऊ नका. ते तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय देतील. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती थांबले तर फार बरं होईल. आपापल्या जागेवरती थांबा. काय गोळा होऊन काय उपयोग नाही. चर्चा जास्त करू नका. ज्यादा करोगे चर्चा तर और बढ़ जाएगा खर्चा. तर खर्च वाढू नका. वेळ फक्त वाचवा. तिसरे पंच आहेत ते आपल्यापर्यंत निर्णय घेऊन येतील आणि मुख्य स्क्रीनवरती आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल आणि त्या चेंडूची कहाणी देखील आपल्यापर्यंत येईल. सगळे स्क्रीन कडे लक्ष देऊन आहेत कारण मॅच अशा परिस्थितीमध्ये आली आहे ना की कोणी इथे माघार घ्यायला तयार नाहीये. एका बाउन्सरचा इथे इशारा या अगोदरच्या चेंडूवरती दिला गेला परंतु इथे चेक केलं जाईल हा दुसरा चेंडू बाउन्सर आहे की नाही ची पडताळणी होते आणि सगळे अँगल 6 कॅमेरे आहेत आणि पंच कळवतायत नो बॉल. बघा स्क्रीन वरती तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकता. फिल्डिंग टीम ताई पॅकर सगळेच्या सगळे खेळाडू स्क्रीन कडे लक्ष देऊन आहेत. बघा समजून येईल तुम्हाला बाउन्सर आहे की नाही. यस, चला आता पंचांनी एकदा निर्णय दिला ना तुम्ही परत त्यांच्याशी वाद करू नका. फिल्डिंग टीम एकदा निर्णय दिला तिथे तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय. करण सर एकदा तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला तुम्ही मुख्य पंचांशी काही वाद करून उपयोग नाही. नाही मी काय म्हणतो तुम्हाला तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय त्यामुळे मुख्य पंचांचा निर्णयच गृहीत धरला जाणार नाही. जे यांनी कळवलं ते काहीच बोलू शकत नाहीत. यस सर, हा नो बॉलच आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये त्यामुळे अजूनही चला आता मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. 58 झाल्यात, 12 करायचे आहेत. 4 मध्ये 12, 4-12, 12-4. इथे वाह भाई वाह, गुजरात की खुशबू, ठोक डाला, क्या मारा, ठोक डाला. रात्रीच्या 12 वाजल्याच्या पुढे या मैदानामध्ये शिट्ट्या वाजणारा फटका आहे. हितेंद्र जडेजा
आता या खेळाडूला गुजरात वरून आणलंय ना, ते उगाच ना आणलंय. हा, खुशबू गुजरात की. सध्या गुजरातचं नाव फार प्रमाणात घेतलं जातं संपूर्ण जगभरात. उगाच घेतलं जात नाही. काय सागर दादा, बरोबर आहे का नाही? 3 चेंडू आणि 6 धावा. हे भगवान, ये क्या हुई? मोये मोये. 3 चेंडू आणि 6 धावेंची गरज. 3-6, 6-3. तीन सहा. पुन्हा एकदा काय काय चौकार आहे. 2 चेंडू आणि 2 धावेंची गरज. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का बॅटिंग आवडलीच असेल, जोरदार टाळ्या, जोरदार. हा सामना जर टाय झाला तर सुपर से उपरवाला मॅच, सुपर ओव्हर. मला वाटतं आवाज साऊंडचा कमी आहे, तर निम्मी मॅच आम्ही जिंकवली असती. थोडा तरी वाढवा, लय ओरडायला लागते. 12 वाजलेत, आयोजकांचे 12 वाजतील. ठीक आहे, हरकत नाही. 2 चेंडू 2 चेंडू आणि 2 धावेंची गरज. मी मगाशी सांगितलं, हिरो होण्यासाठी जी संधी आहे ती हीच. आणि हिरो इथे हितेंद्र जडेजा ठरेल का 2 मध्ये 2 करायच्यात. पुन्हा एकदा बॅट वरतून चेंडू ब्रश, सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न इथे. 1 चेंडू 1 बॉल 1. प्रेक्षक, सुपर ओव्हर बघायची आहे का? सुपर ओव्हर बघायची आहे का? आयोजकांना टेन्शन आलंय. तो षटकार गेला असता किंवा एखादा निर्धाव गेला तरी चालेल, परंतु सुपर ओव्हर बघायची नाहीये त्यांना. हा, घरी ज्यांना जायचं असतं ते जाऊ शकतात. आम्ही मॅच संपल्याशिवाय जाणार नाही. उद्या कामाला गेला नाही तरी चालेल, ही मॅच बघत होतो सांगितलं तरी चालेल. 1 चेंडू 1 बॉल 1 बॉल 1. काय होईल, कसं होईल आणि कधी होईल? लवकर खेळा. 12:15 झालेत. 1 चेंडू आणि 1 धावेंची गरज. प्रेक्षक जेवढे मैदानाच्या आतमध्ये बघून मॅच पाहतात ना, त्यापेक्षा डबल लाईव्हला सामना पाहत असतील. 1 चेंडू 1. ओ, इथे 1 धाव. यस, हितेंद्र जडेजा. वाह, मॅच फिनिश. चला, मेगा फायनल टॉस. हा, आता याचा आवाज इथून येत नाही. आकाश शिंदारे या, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात काय नाव आहे? रेड डेव्हिल्स नोएडा. हा, रेड डेव्हिल्स नोएडा आणि त्यांच्या विरोधात निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन. तुम्ही कॅमेरामध्ये याल, मागून या. माझं लक्ष असतं, लक्ष द्यावं लागतं मला. चला, दोन्ही कॅप्टन लगेच या, लगेच लगेच. मॅन ऑफ द मॅच नंतर देऊ, पहिला फायनल मॅचचा टॉस करून घेऊ. चला, निलेश दादा भिंताडे संघाचे संघनायक आकाश शिंदारिया आणि रेड डेव्हिल्स नोएडा संघाचे संघनायक योगेश पेनकर टॉस बॉक्स मध्ये या. फायनल मॅचचा टॉस आपण लगेच इथे संपन्न करणार आहोत. चला, आपण रात्रभर खेळू, परंतु मान्यवरांना वेळ फार कमी असतो. पैसा वसूल, मॉर्टर ट्रॉफी, पैसा वसूल. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. रोहन, टॉस. अरे कुठे आहेत आयोजकच? गायब झालेत. या लवकर. कॉइन घ्या लवकर.
योगेश पेनकर या. रोहन चौगुले कुठे आहेत? बघा आता मेगा फायनल आहे, दोन्ही बिग बॅटल आहेत. शेवटची 10 षटकं 5-5 ओव्हरचीच का कमी करायचे? 5 ओव्हरची का कमी करायची? 4 ओव्हर चालेल का? 4 ओव्हर. दोन्ही कॅप्टन योगेश सर. हा अफजल भाई